या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। शपथपत्र मागणाऱ्या निवडणूक आयोगाला राहुल गांधींकडून संसदेतील शपथेची आठवण। निवडणूक आयोगाने आम्हाला मागील 10 वर्षातील डिजिटल वोटर लिस्ट द्यावी। राहुल गांधींचा आयोगावर हल्लाबोल। राहुल गांधी निवडणुकीमध्ये वारंवार हारतात हे माहीत असल्यामुळे बिहारमधील पराभवाचं कारण आत्ताच शोधून ठेवलंय। मतदानामध्ये घोळ झाल्याच्या आरोपानंतर अमित शहा यांचा पलटवार। दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींची महाराष्ट्राच्या राजकारणावर 35 मिनिटं स्वतंत्र बैठक। सोनिया गांधी प्रियंका गांधी यांचीही बैठकीला हजेरी। लोकांचा लोकशाही संस्थांवरचा विश्वास उडायला हवा। भारतामध्ये अराजकता तयार झाली पाहिजे अशी राहुल गांधींची मानसिकता। मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांना अपमानाचा काही वाटणार नाही। काँग्रेसने ठाकरेंना जागा दाखवली। इंडिया आघाडीच्या बैठकीत ठाकरेंना 6व्या रांगेत बसवण्यावरून एकनाथ शिंदे यांची टीका। काँग्रेसनं ठाकरेंना 6व्या रांगेत बसवणं हा महाराष्ट्रामधल्या मराठी माणसाचा अपमान। उद्धव ठाकरे अपमान सहन करतील पण आमच्या मनाला वेदना। आशिष शेलार यांचं वक्तव्य। ठाकरेंच्या आसन व्यवस्थेवरून टीका करणारे भंपक लोक। स्क्रीनवरील प्रेझेंटेशन जिथून नीट दिसत होतं तिथे ठाकरे बसले होते। संजय राऊत यांची प्रतिक्रिया। चरू हांडे अपहरण प्रकरणामधील आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी। खून करण्याच्या उद्देशाने अपहरण करणं याबाबत गुन्हा दाखल। शरणू हांडे गोपीचंद पडळकर यांचे समर्थक। अपहरण झाल्यानंतर रोहित पवारांनी व्हिडिओ कॉल केला। अमित सुरवसेची माफी मागण्यास नकार दिल्यानंतर याला बघून घ्या असं रोहित पवार म्हणाले। सोलापुरातील अपहरण झालेल्या शरणू हांडे याची प्रतिक्रिया। रोहित पवार कार्यकर्त्यांमध्ये भांडणं लावतायत। मला मारायचं असेल तर रोहित पवारांनी तारीख आणि वेळ सांगावी। मी बारामतीमध्ये येतो। गोपीचंद पडळकर यांचं आव्हान। सरकार विरोधामध्ये बोलतो म्हणून मला अडकवण्याचा प्रयत्न। पडळकर फडणवीसांच्या सांगण्यानुसार बोलतात। मी फोन केला होता का याची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करा। रोहित पवार आक्रमक। सध्या सुरू असलेल्या प्रकरणावरून मला वेदना होत आहेत। जळगावातील राजकारण थांबलं पाहिजे। खडसे कुटुंबावर होत असलेल्या आरोपांवरून भाजपच्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची नाराजी। प्रफुल्ल लोढाला जेलमध्ये संपवण्याचं काम केलं जातंय। प्रफुल्ल लोढाला जेलमध्ये मारूनही टाकतील एकनाथ खडसे यांचा गंभीर आरोप। कबुतरांना अन्न पाणी देण्याची बंदी मुंबई हायकोर्टाकडनं कायम। दादरमधील कबुतरखाना परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। आंदोलकांनी दादर कबुतरखान्यावरील हटवलेली ताडपत्री अजूनही तशीच। ठाकरेंची शिवसेना दसरा मेळाव्याच्या परवानगीच्या प्रतीक्षेमध्ये। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामधील आरोपीकडनं मंत्री बावनकुळेंचा सत्कार। जामिनावर बाहेर आलेल्या विनोद गंगणेला कार्यक्रमात मानाचं स्थान। सत्काराला भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची उपस्थिती। हिंगोली वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। हिंगोलीच्या कयाधू नदीला पूर। शेतकऱ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास। अमेरिकेच्या 25% आयात शुल्काची अंमलबजावणी सुरू। समस्या सुटेपर्यंत भारतासोबतच्या व्यापारावर चर्चा पुढे जाणार नाही। 50% टॅरिफ लावल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं विधान। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।